नमस्ते. आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट, क्रीमी आणि फक्त 10 मिनिटात तयार होणारा बनाना मिल्कशेक. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एक मिक्सरच्या जारमध्ये मी येथे 1.5 ग्लासे दूध हे टाकून घेत आहे. मला केवढ्या प्रमाणामध्ये मिल्कशेक बनवायचं आहे तेवढं तुम्ही दुधाचं प्रमाण घ्या. मी इथे 1.5 ग्लास दूध हे मिक्सरच्या जारमध्ये टाकले. तर त्यामध्ये 2 पिकलेली केळी हे टाकायचे. तर केळीवरची साल काढून मी केळी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतली. त्याचबरोबर आवडीनुसार हे साखर हे टाकून घ्यायचे. तर मी येथे 2 टेबलस्पून साखर यामध्ये टाकत आहे. तुम्ही साखराचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 3 बदाम मी येथे टाकत आहे. आणि ओले खजूर असतात ना, त्याच्यातील बी आहे काढून आपल्याला खजूर यामध्ये टाकायचे. हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी पण चालेल. आता हे सर्व साहित्य 1-2 मिनटं छान ब्लेंड करून घ्या. केळीचा मिल्कशेक बनवल्यानंतर लगेच सर्व केलं तर चव आणि रंग अगदी उत्तम राहतात. आणि सर्वात लास्टला आपल्याला आहे ना यामध्ये आईस क्यूब हे टाकायचे. आता हे सर्व आपण बारीक करून घेऊया. नेहमी पिकलेली केळी हे वापरा, त्यामुळे मिल्कशेक नैसर्गिकरित्या गोड आणि क्रीमी राहतो. आता आपण ग्लासमध्ये हे सर्व करून घेऊया. जर तुम्हाला साखर हे टाकायचं नसेल तर तुम्ही साखरेऐवजी मधसुद्धा यामध्ये टाकू शकता. अधिक थंडगार मिल्कशेकसाठी तुम्ही केळी हे अगोदर फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्यानंतर मिल्कशेक बनवून घ्या, म्हणजे अजून जास्त थंड होईल आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची गरजही पडणार नाही. तर मैत्रिणींनो, माझी बनाना मिल्कशेक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटनुसार सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, ते फ्री आहे. तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अगोदरच सबस्क्राईब केले असेल तर बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.